मुलांना दूध पिण्यासाठी दिलं की मुलं कंटाळा करतात. तर मुलंच काय पण आपण सुद्धा कंटाळा करतो आणि मनूला दूध पिण्यासाठी दिल्यावर तिची अशी रिॲक्शन असते. आणि मुलांनी दूध न पिणं, हेल्दी न खाणं हे प्रत्येकच आईसाठी काळजीचा विषय होऊन जातो. तर मी यावरच एक हेल्दी उपाय शोधून काढलेला आहे. तर आज आपण घरच्या घरी प्रोटीन पावडर कसं बनवायचं ते बघूया. ते टाकून दिल्यानंतर मनूने आज पूर्ण दुधाचा ग्लास खाली केलेला आहे. इथे मी साखरेच्या ऐवजी बत्ताशे टाकत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही गडी साखरसुद्धा वापरू शकता. सर्व साहित्य भाजल्यानंतर मिक्सरला एकदा फिरून घ्यायचं आणि चाळणीने व्यवस्थित गाळून घ्यायचं. त्या पावडरमध्ये काजू बदामचे थोडे जरी तुकडे राहिले तर मुलं खायला कंटाळा करतील, म्हणून गाळणं आवश्यकच आहे. त्यानंतर मी ते केसर घेतलेलं आहे ते भाजून घेतलं. आणि हो, व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच लाईक शेअरसुद्धा करा. आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एक अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते ती म्हणजे हळद. तर 1 चम्मच मी हळद टाकलेली आहे. हे सर्व त्यात मिक्स करून घ्यायचं. एका टाईट झाकणच्या भरणीत आपण हे पावडर 1 महिना तरी साठवून ठेवू शकतो. तर अशा प्रकारे आपलं हेल्दी प्रोटीन पावडर तयार आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.